नमस्कार, रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि आज आपण इथे दिवाळी फराळ विशेष रसरशीत अशी बालुशाही बघतोय। तर त्यासाठी आपल्याला अर्धा किलो मैदा, अर्धा किलो साखर, 1 कप दही, अर्धी वाटी तूप, 1 टीस्पून खायचा सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, सजावटीसाठी पिस्ते आणि 10 ते 12 केशरच्या काड्या लागतील। तर हे पीठ आता आपण तयार करून घेऊयात। तर हा मैदा मी एका ताटात काढून घेतेय। तुम्ही या बाउल मध्ये ही मळलं तरी सुद्धा चालेल, पण हा बाउल थोडासा छोटा पडेल, मग व्यवस्थित मिक्स करता येणार नाही, म्हणून मी ताटात काढून घेतेय। तर यामध्ये घालून घ्यायचा आहे खायचा सोडा, बेकिंग पावडर आणि हे आता छान असं मिक्स करून घेऊयात। तर हे मिक्स करून झाल्यानंतर आपण हे अर्धी वाटी तूप यामध्ये घालून घेणार आहोत। तूप असं पातळ हवं, पण गरम नको, एकदम थंडच तूप घ्यायचे आपल्याला, अजिबात गरम नकोय। आणि हे तूप आता या पिठाला एकदम छान असं चोळून घ्यायचंय। सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप चोळल्यानंतर आपली बालुशाही खूप छान होते, म्हणून हे तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे। आणि यामध्ये 1 चिमूटभर मीठ घालते, यामुळे काय होईल, आपल्या बालुशाहीला एकदम अशी छान चव येईल। तर तुम्ही इथे बघू शकताय आपल्या पिठाला तूप चोळून झालेले आणि पिठाचा अशा प्रकारे गोळा तयार होतोय, म्हणजे पीठ तयार झाले। तर आता यामध्ये आपण हे 1 कप दही घालून घेणार आहोत। आणि बालुशाहीचं पीठ मळताना एकदम असं आपण जसं चपात्याचं वगैरे पीठ मळतो तसं अजिबात मळायचं नाही, एकदम हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। मळून म्हणण्यापेक्षा जोडून घ्यायचंय। तर तुम्ही इथं बघू शकताय एकदम हलक्या हाताने मिक्स करत करत हे पीठ आपल्याला जोडून घ्यायचंय। आणि यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा लागेल, कारण एवढ्या दह्यामध्ये पीठ मळून होणार नाही। तर तुम्ही इथं बघू शकताय पीठ मळायला सुरुवात केली आहे, पण थोडंसं असं मोकळं मोकळं वाटतंय, तर मी थोडंसं पाणी सुद्धा वापरणार आहे यामध्ये। तर तुम्ही बघू शकताय अर्धा कप मी तर पाणी घेतलंय। आता थोडं थोडं करून हे पाणी यामध्ये घालून घेते, एकदम घालायचं नाही, कारण आपल्याला एवढं नाही लागणार, थोडं कमी सुद्धा लागू शकतं, त्याच्यामुळे एकदम पाणी घालायची गरज नाही। आणि हे बघा अशा पद्धतीने मस्त असा गोळा बनवून घ्यायचा। तर अर्ध्या कपातलं इथं माझं पाणी शिल्लक राहिलंय, अर्धा कप पाणी पूर्ण लागलं नाही, 3 ते 4 चमचे पाणी शिल्लक आहे। आणि आता हे पीठ मस्त असं झाकून ठेवूयात आणि आपण आता चाचणी बनवायला घेऊयात। तर एक पातेलं घेतलंय, या पातेल्यामध्ये अर्धा किलो साखर घालून घेतेय आणि 1 पाऊण ग्लास पाणी घालून घ्यायचंय। आणि आता या साखरेचा आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे। जर जास्त कच्चा पाक राहिला तर मग आपली बालुशाही अशी ओली ओली होते, मग ती खायला सुद्धा चांगली लागत नाही आणि एकदम खर झालेली सुद्धा चांगली लागत नाही। त्यामुळे 1 तारी पाक घ्या, परफेक्ट पाक होईल। आणि याला असं एकसारखं मिक्स करत राहायचंय, नाहीतर साखर खाली चिटकू शकते। तर तुम्ही बघू शकताय पाकाला उकळी आली आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालून घ्यायचे। तर या दुधामुळे काय होतं, आता जसा पाक थोडासा काळपट दिसतोय, तसं दूध घातल्यानंतर साखरेची जी मळी आहे ती निघून जाते आणि आपला पाक एकदम स्वच्छ होतो। तर 2 ते 3 मिनिटं उकळल्यानंतर तुम्ही बघू शकताय साखरेची मळी निघायला सुरुवात झाली आहे। तर हे बघा तुम्ही इथं बघू शकताय असा काळपटपणा साखरेचा पूर्ण निघतोय। तर त्यामुळे दूध घालणं गरजेचं आहे। दूध घातल्यानंतर आपला पाक एकदम चकाचक होतो। आणि आता ही मळी आपण तर तुम्ही इथे बघू शकताय किती काळपटपणा आलेला होता साखरेमध्ये आणि तो पूर्णपणे निघून गेलाय आणि आपला पाक सुद्धा किती स्वच्छ असा दिसायला लागलाय। सुरुवातीला आपला पाक एकदम काळपट दिसत होता, तसा अजिबात राहिला नाही, एकदम छान असा झालाय। तर आता आपण चेक करूया हा 1 तारी पाक झालाय की नाही।
असं उलटण्यावर वरती घेतल्यानंतरच समजतं आपल्याला, तर आताच नाही, थोडंसं पटकन थेंब पडतायत, तरी सुद्धा आपण एक प्लेटमध्ये थेंब टाकून बघूयात। तर आपण जेव्हा हा प्लेटमध्ये थेंब टाकतो त्यावेळेस एकदम मोत्यासारखा दाणा जेव्हा पडतो प्लेटमध्ये तेव्हा लगेच कळतं आपल्याला की एक तारी पाक तयार झालाय। तर हे बघा इथं तार तुटते म्हणजे आपला पाक अजून तयार नाही। तर आपण आणखी एक 2 ते 3 मिनिटांनंतर चेक करूयात। चेक करत राहायचं, नाही तर मग आपला पाक पुढे जाऊ शकतो, त्यामुळे चेक करत राहायचं। 2-2 मिनिटांनी तुम्ही चेक करू शकता। तर हे बघा तार बनते पण लगेचच तुटते ती, तर आणखी थोडासा वेळ लागेल। व्यवस्थित अशी तार नाही बनत आहे आणखी, म्हणून आणखी 2 ते 3 मिनिटं परत मी उकळू देणार आहे आणि नंतर परत चेक करूयात। कारण पाक हे परफेक्ट बनणं गरजेचं आहे बालुशाही, तरच आपली बालुशाही चांगली होणार आहे। तर यामध्ये आता या स्टेजला मी केशरच्या काड्या आणि थोडीशी वेलची पूड घालून घेतली आहे आणि परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त। कारण आपली बालुशाही पूर्णपणे पाकावरतीच अवलंबून आहे, म्हणून पाक व्यवस्थित होणं गरजेचं आहे। तर हा थेंब बघा एकदम मोत्यासारखा पडलाय, म्हणजे आपला पाक परफेक्ट असा तयार झालाय। तर तुम्ही बघू शकता इथे तार सुद्धा बनायला लागलेली आहे, म्हणजे आपला पाक तयार आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालून घेते। तर या लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं, आपल्या बालुशाहीवरती साखर जमत नाही, एकदम अशी चकाकी दिसते, म्हणून लिंबाचा रस घालणं गरजेचं आहे। आणि यामध्ये मी घालते 1 थेंब ऑरेंज कलर, ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी सुद्धा चालेल। तर आपला पाक इथं तयार आहे आणि पीठ सुद्धा मस्त असं भिजलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम छान असं पीठ मुरलेलं आहे। तर आपण याच्या अशा छोटे छोटे गोळे घेऊयात आणि बालुशाही तयार करून घेऊ। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हातावरती गोल गोल राऊंड मध्ये ही गोळी फिरवायची आहे आणि नंतर आपल्याला असं यामध्ये एक छेद करून बालुशाही तयार करून घ्यायचे। छोट्या छोट्याच बनवायच्या, कारण ह्या तळल्यानंतर दुप्पट फुलतात, त्यामुळे जास्त मोठ्या बनवू नका बनवताना। आता मी दुसरी बालुशाही सुद्धा तुम्हाला अशीच करून दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता 2 बालुशाही आपल्या तयार झालेल्या आहेत आणि तेल सुद्धा गरम करायला ठेवलंय। तेल जास्त कडकडीत गरम नको आहे आपल्याला, एकदम कोमट तेल पाहिजे। मस्त पीठ झाले आणि हे बघा इथं बालुशाही मी तेलात सोडून घेतलेल्या आहेत। तुम्ही तेल बघू शकताय आपलं किती गरम तेल आहे, एवढंच गरम आपल्याला तेल पाहिजे, अजिबात जास्त कडकडीत गरम तेल नकोय। कारण जर जास्त कडकडीत गरम तेल असेल तर मग त्या लगेच करपतील आणि आतमध्ये कच्च्याच राहतील, त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे की कोमट तेलातच आपण बालुशाही सोडून घेणार आहोत आणि जोपर्यंत ती वरती येत नाही तोपर्यंत अजिबात त्याला टच करायचं नाही। वरती आल्यानंतर पलटवून घ्यायची आणि एकसारख्या लालसर रंगावरती आपण हे तळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथं लेयर्स कशा आल्यात तुम्हाला दिसतायत, यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपली बालुशाही कशी तयार झाली आहे ते। तर आता पाक सुद्धा गरम हवा आणि बालुशाही सुद्धा गरम हवी, गरम पाकातच आपण ही बालुशाही टाकून घेणार आहोत। पाक सुद्धा थंड नको, म्हणूनच गरम पाकातच ही गरम बालुशाही आपण टाकून घ्यायची। किती मस्त रंग आलाय तुम्ही बघू शकताय, एकदम छान अशी बालुशाही तयार झाली आणि आता हिला अशी पाकात थोडीशी डीप करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित असा पाक पेईल मस्त। आणि एक 2 ते 3 मिनिटांनंतर आपण हे पलटवून घ्यायचे। तर मी दुसरी बॅच सुद्धा तळून घेते।
तर मी अशाच बाकीच्या बालुशाही सुद्धा तयार करून घेते। तोपर्यंत बघा हे आपण पलटवून घेऊया आणि परत एक 2-3 मिनिटं पाकातच ठेवायची आणि नंतर मग काढून घ्यायची। एकदम मस्त परफेक्ट अशी बालुशाही तयार झाली आहे। आता आपण ही एका ताटात काढून घेऊया। मस्तच। आता मी बाकीच्या बालुशाही सुद्धा तयार करून घेते। तर तुम्ही इथं बघू शकता, नंतर पिस्ताने आपण सजवून घ्यायच्यात। तर आपली बालुशाही तयार झाली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद। बाय बाय।